नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एक ट्रिक वापरून एकदम सोप्या पद्धतीने पनीरची भाजी। ना काजू, ना क्रीम, ना दही, एकदम सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। एकदम सोपी ट्रिक वापरून आपण पनीरची चटपटीत अशी हॉटेलसारखी भाजी बनवूया घरच्या घरी, कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनली जाते। खूप चवदार अशी ही भाजी तयार होते। चला तर आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया। तर आपण इथे पनीरचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत चौकोनी आकारामध्ये, बघा या पद्धतीने। तर जवळपास हे 400 ग्रॅम पनीर आहे। आता पनीर फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यासाठी पॅन मध्ये इथे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं। तेल गरम झालं की संपूर्ण पनीर आपण आता या पॅन मध्ये घालून घेऊया। अशा पद्धतीने पसरट पॅन ठेवून घेतला की सोबतच आपण सर्व पनीर इथे तेलामध्ये सोडून घेतले। आता आपण पनीर छानपैकी असा गोल्डन कलर येऊपर्यंत तळून घेऊया। तर बघा ह्या पद्धतीने ते पनीर मी तळून घेतलेलं आहे। एक ताटामध्ये काढून घेतले, मस्त गोल्डन कलर आलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला पनीर तळून घ्यायचे। पनीर तळून घेतलेलं आपण 2 चमचे तेल दुसऱ्या कढईमध्ये काढून घेतले। याच्यामध्ये आपण खडे मसाले घालून घेतले। तेजपत्त्याचे पानं टाकले, दालचिनीचा तुकडा टाकलाय, हिरवी विलायची, 2 लवंगा, 2 मिरे असे आपण याच्यामध्ये खडे मसाले घालून घेतलेत आणि 2 मोठे कांदे असे अगदी बारीक असे चिरून घेतलेत। आता कांद्याचा कलर गुलाबी रंगापर्यंत होईपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे। फ्रेश मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट करून ठेवली। तर 1 चमचा भरून आपण ती घालून घेतली आणि 5 ते 10 सेकंद आपण ती कांद्यासोबत परतवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये 2 टोमॅटोची आपण मिक्सरला पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर ती घालून घेतली। आता ही पटकन शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतले। व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया आणि हे टोमॅटो मधलं संपूर्ण पाणी आटेपर्यंत आणि टोमॅटो छानपैकी मऊसूत शिजेपर्यंत आपण शिजवून घेऊया। आता हे शिजून होतंय तोपर्यंत आपण आता एक ट्रिक वापरूया। एकदम झटपट आणि मस्त क्रीमी असा मसाला आपला तयार होतो। तर जे पनीर आपण घेतलं होतं त्याच्यामधून इथे मी 5 तुकडे पनीरचे काढून ठेवलेले आहेत। याची पेस्ट तयार करून घ्यायची। आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। तर 2 चमचे इथे मी पनीर मसाला घेतलाय, 1 चमचा गरम मसाला, हळद पावडर, 1 चमचा धना पावडर मसाले घालून घेतले की एकत्र करून झालं की आपण याच्यामध्ये लगेच पाणी घालून घेऊया, म्हणजे हे मसाले अजिबात करपणार नाही। तर 4-5 चमचे पाणी आपण मसाल्यामध्ये घालून घेतले। आता हे एकत्र करून घेऊया आणि चमच्याने अशा पद्धतीने मसाला छानपैकी आपल्याला हा मॅश करून घ्यायचा आहे। मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे, बघू शकता मस्त कलर आलेला आहे। मसाला छानपैकी आपला परतून रेडी झालेला आहे। आता पनीरचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी घालून याची मस्त अशी पेस्ट तयार करून घेतली। ही पेस्ट घातल्यानंतर तुम्हाला दही घालायची गरज नाही, क्रीम घालायची गरज नाही किंवा काजूची पेस्ट घालायची सुद्धा आवश्यकता नाही। अशा पद्धतीने तुम्ही जे पनीर घेणार आहात त्याच्यामधले 4-5 तुकडे अशा पद्धतीने पेस्ट करून घालून नक्की बघा। ही एकदम सोपी आणि भन्नाट ट्रिक आहे। भाजीला खूप छान अशी या मसाल्याला चव लागते। अगदी हॉटेलमध्ये खातो तशीच भाजी आपली तयार होते। मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट राहिली होती त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे पाणी घालून घेतलं। आता हे छानपैकी आपण तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतवून घेऊया। तुम्ही मसाल्याचा कलर बघू शकता, मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे आणि तेल सुद्धा छानपैकी ते सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण फ्रेश मटार घालून घेऊया। तर अर्धी वाटी याच्यामध्ये मी मटार घालून घेतलेत। आता या मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊया। चटपटीत अशी मटार आणि पनीरची भाजी ही तयार होते। तर जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त साहित्य घालायची सुद्धा आपल्याला आवश्यकता नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतली होती त्याच्यामध्येच मी थोडंसं गरम पाणी घालून घेतलं आणि या मसाल्यात घालून घेतले। आता आपण हे मटार छानपैकी शिजवून घेऊया। याच्यावरती झाकण ठेवूया आणि मध्यम गॅसवरती एक 4-5 मिनिटं शिजवून घेऊया। जवळपास इथे 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप छान अशी भन्नाट तरी आलेली आहे आणि आपले मटार जे आहे ते शिजलेले आहे। मी इथे मध्यम गॅस करून ठेवला होता आणि 2-3 वेळेस अधूनमधून मिक्स करून घेतलं होतं। तर एकत्र करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर घालून आपण एकत्र करून घेतल्यानंतर तळून घेतलेलं पनीर घालून घेऊया। ज्यावेळेस आपण मटार आणि पनीरची भाजी बनवतो त्यावेळेस अशा पद्धतीचं गोल्डन कलर येईपर्यंत पनीर तळून घ्यायचं आणि भाजीमध्ये मग तुम्ही बघा भाजीला किती भन्नाट अशी चव येते। खूप छान चविष्ट अशी ही भाजी लागते। आता हे हलक्या हाताने आपण एकत्र करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये तूप घालूयात अर्धा चमचा, म्हणजे या मसाल्याला अजून जास्त चव लागेल किंवा खूप छान हा मसाला टेस्टी लागतो।
तर मी तूप घेतलंय, तर अर्धा चमचा आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊया आणि एकत्र करून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने, झटपट, कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी। तुम्ही किती घाई गडबडीत असाल तरी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही मटर पनीरची भाजी एकदा नक्की घरी बनवून बघा। आता आपण तूप घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेतलं, याच्यावरती झाकण ठेवूया। पुन्हा एकदा याच्यावरती मी गॅस कमी केला आणि 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवलं, तर गॅस पूर्णपणे कमी होता। आता छानपैकी भाजीला तुम्ही बघू शकता इथे उकळी आलेली आहे। हलक्या हाताने आपण हे पनीर व्यवस्थित असं मसाल्यामध्ये एकत्र करून घेतलं होतं। मी एकदा दोनदा भाजी मिक्स करून घेतली होती, तर बघू शकता मस्त अशी ही भाजी आपली इथे तयार झालेली आहे। आता याच्यावरती आपण अजून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस आपण आता बंद करूया। आपली भाजी इथे तयार झालेली आहे। गॅस बंद केला, याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घेतली आणि बघू शकता मस्त मटर पनीरची भाजी आपली चटपटीत अशी तयार झालेली आहे। भन्नाट अशी तरी आलेली आहे। चपाती सोबत, गरमागरम चपाती सोबत ही भाजी तुम्ही नक्की खाऊन बघा, रोटी सोबत, चपाती सोबत। तर अशा पद्धतीने मटर पनीरची भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तर मस्त तरी आलेली आहे आणि मसाला देखील खूप छान झालेला आहे। एकदम सोपी ट्रिक वापरली आपण, ना काजू, ना दही, ना क्रीम, एकदम सोप्या पद्धतीने आपण एक ट्रिक वापरून ही मसाला पनीरची भाजी केलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील पनीरची भाजी नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।